आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली असताना यंदा राज्यभरातील सायकलपटूंनीही अनोख्या पद्धतीने विठुरायाची सेवा केली। राज्यातील विविध सायकल असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य पंढरपूर सायकल वारीत तब्बल 8,000हून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले। जळगावहून पंढरपूर पर्यंत सुमारे 450 किलोमीटरचा 3 दिवसांचा प्रवास पूर्ण करत जळगाव सायकल असोसिएशननेही या वारीत सहभाग नोंदवला। पंढरपूरमध्ये पार पडलेल्या सायकल रिंगणात महिलांनी नऊवारी साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता परिधान करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले। जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनीही या वारीत सहभाग घेत विठुरायाकडे शहराच्या विकासासाठी साकडे घातल्याची भावना व्यक्त केली। खूप छान आहे। म्हणजे दरवर्षी आम्ही आषाढी वारीसाठी आम्ही उत्सुक असतो की केव्हा वारी येईल आणि आम्ही सायकल घेऊन आम्ही तितक्या लांब प्रवास करत येत आहोत। ही जी वारी होती 9 तारखेला चालू झाली होती। काल आम्ही 11 तारखेला संध्याकाळी इथे पोहोचलेलो होतो आणि सर्व सायकलिस्ट सुखरूप इथे आम्ही सर्व पोहोचलेलो आहोत। आणि तुम्ही बघाल तर आज भव्य रिंगण इथे ह्या ग्राउंडवर होत आहे। आधी आपण नगर प्रदक्षिणा ही गावाची केली होती आणि नंतर सर्व महाराष्ट्रातले ऑल ओव्हर जे आपल्या आपल्या गावातून येतात ते इथे जमतात आणि सर्वांनी एक भक्तिमय वातावरणाने एक रिंगणचा सोहळा इथे पार केलेला होता। त्यामध्ये आपण जळगावचे 70 लोक हे आलेले आहेत, त्यात 7 महिला आहेत आणि बाकी पुरुष वर्गही आहे। त्यात चोपडा, जामनेर, जळगाव, भुसावळ सर्वेकडचे लोक सायकलिस्टचा याच्यामध्ये समावेश आहे। भक्ती, परंपरा आणि फिटनेसचा सुंदर संगम घडवणाऱ्या या सायकल वारीने यंदाच्या आषाढी सोहळ्याला एक वेगळीच ओळख मिळवून दिली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो सायकलपटूंनीही विठ्ठल मानाचा गजर करत पंढरी नगरी दुमदूम सोडली।